बालकांची आता छोटी मोठी कीर्ती आहे तर या त्रिभुवनात सारा त्रिभुवन अपुरं पडेल असं मला म्हणतात. नारायण नारायण. आपल्या आयुष्यात आपल्या आशीर्वादाने हे लोक पराक्रमी होऊन आयुष्यमान होतील असा एक कृपा करून बोल नारायण नारायण. वत्सा तुझे पुत्रप्रेम पाहून मी तुझ्या पुत्राला पंचाश्री विद्या दिली आहे. पुत्रांनी ती पंचाश्रीचा विद्येचा जप करून भगवान शंकराची आराधना करावी. मग त्यांच्या पराक्रमाने सार त्रिभुवन अपुरं पडेल. नारायण नारायण. मुनिवरांचं दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. बालकांनो, या पंचेश्वरी विद्येचा नित्य जप करा. कल्याणमस्तु. येतो मी. नारायण नारायण. प्रभु नामाची जपता माय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. हे प्रभू, हे शिवशंभो, तुम्हाला आमचा धन्यवाद. मी तुमची तपस्या पाहून मी तुम्हाला प्रसन्न झालो तर मला हवा मागून घ्या. हे शिवशंभो, तुम्ही जर आम्हास परत प्रसन्न झाला तर आम्हास सावर द्या. देव, दानव, मानव, सर्प, गंधर्व, इंद्र इत्यादींपासून आम्हास मरण येता कामा नये. हे शंभू महादेवा, दिवसा किंवा रात्री आम्हाला मृत्यूचे भय नसावे. या त्रैलोक्याच्या काळाच्या आम्हा सोडून तुमच्या चरणी आमची भक्ती करावी. तथास्तु तथास्तु. एकदम उचित कथन करत आहात आपण भ्राताशी. भगवान शंकराच्या वराने आपल्याला अमरत्व प्राप्त आहे. आपल्याला हरवू शकेल अशी कोणती शक्ती या त्रैलोक्यात नाही. या त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी प्रथम स्वारी करूया ती देवेंद्राच्या अमरावतीवर. चला तर मग. देवेंद्राची वैभवशाली अमरावती, त्या अमरावतीवर आपला कब्जा करूया. देवेंद्र, सावध हो देवेंद्र. आम्ही येतोय. सावध हो.
आपल्याला कसलीच कल्पना नाही तर नारायण नारायण. अरे नारदा अशी कोणती कल्पना बरं? नारायण नारायण तुझे दोन्ही पुत्र देवांचा आणि नरांचा यांनी भगवान शंकराची आराधना केली आहे. नारायण नारायण. अरे बस एवढंच ना? नारायण नारायण हे वचना त्या दोघांना देव दानव मानव यक्ष पिशाच गंधर्व इंद्र म्हणजे आपणापासून त्यांना मृत्यू नाही. म्हणजे त्या इंद्रापासून त्या दोघांना मरण नाही? अरे नारदा हे कसं शक्य आहे? ठीक आहे येऊ देच त्या दोघांना. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण हे देवराज सांभाळी आपली अमरावती येतो मी. नारायण नारायण. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विसरलो माझा मी हो माझा मी. जगी विसरलो माझा मी हो माझा मी. जगी विसरलो माझा मी. इंद्रपुरी आलो. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी जगी विसरलो माझा मी. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो. कितना
तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही असे म्हणत आहात.
नसलं तर आपला वाचा टाकून करावा. सावध नारायण भ्राताजी, काय आपल्या पराक्रमापुढे कुणाचा माझा भाव लागणं शक्य नाही आहे का? आज या देशकडे देवांचा देव इंद्र, या देशकडे देवांचा देव इंद्रानं तर या रणांगणात शासनातून मान्याची राजेवाडी बसली. काय जरूर देशकडे देवांचा देव इंद्र, अरे आता या देशकडे देवांची अमरावती या अमरावतीचे सम्राट अमरावतीचा देवेंद्र पळून गेला. आता ही अमरावती आणि हे स्वर्ग धोरणीचं वैभव आपलंच अधीन आहे. आपल्याला नसली चिंता नाही, परंतु पाहत असेल त्यावर संपूर्ण देवाच्या कार्यासाठी आम्ही स्वारी करूया. ती वैकुंठ स्वामी विष्णू आणि ब्रह्मपुरीचा ब्रह्म यांच्यावर आपण छेडला तर या देवेंद्राच्या अमरावतीवर लावलाच आहे. आता दुसरी स्वारी करूया. नारायण नारायण रौद्रके तुझे दोन्ही पुत्र देवांतर नरांतर आपल्यावर काळ करून येत आहे. नारायण 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 हे श्री त्या दोघांनी देवराज इंद्रावरचा पराभव केला आहे. नारायण नारायण देवांतर आल्या संकटाचे आपणच रक्षण करावे. नारायण नारायण तू मुली चिंता करू नको. सृष्टी निर्मितीच्या वेळेला तो जीव जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे आणि त्या दोघांचा मृत्यू आता जवळ आला आहे. नारायण नारायण ठीक आहे देवराज, सांभाळा आपले वैकुंठ येतो मी. नारायण नारायण धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. छंद लागला हा देवा तुझा माझ्या मनी. छंद लागला हा देवा तुझा माझ्या मनी.
अशी त्या विष्णू देवाचा गदेमध्ये किती सामर्थ्य आहे त्याचा प्रत्यय आपण द्यावा. ठीक आहे ब्रह्मदेव सावधान. थोडी शांती घेऊया. होय आता आपण थोडी शांती घेऊ. ठीक आहे चला तर चला. काय झालं आज तीनही देव काय काही घडी पडला आहे का? आपण त्याचं हिंमत झाले ते दोन लाईन घरांचा काही ठिकाणी पृथ्वीवर आणि त्या लोकांवर आकार बनवला आहे. काय त्या दैत्यांना एका क्षणात चोट मारून टाकेल. शांत व्हा माझे रावण काय म्हणजे एकच पार्वती पुत्र गणेश त्या बाल गजाननाची आपण आराधना करूया. ठीक आहे आपण सर्व गणेशाला वंदन करूया. गण गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय
धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। प्रणाम देवो, का बरं आराधना करत आहात? माझ्या मनामुळे उन्मत्त झाले ते दोन्ही दैत्य देवांत आणि नरांत यांनी त्रैलोक्यावरचा हाहाकार माजवला आहे. त्यांचा सर्वनाश करायचा आहे. हो विनायका, पृथ्वीवर आणि स्वर्गावर आलेल्या संकटाचं निवारण करायचं आहे. ठीक आहे देवो, कश्यपाच्या व आदित्यच्या पोटी जन्म घेऊन मोहनकड या नावाने त्या दैत्याचा सर्वनाश करेल. तुम्ही निश्चिंत राहा. तथास्तु. मी पार्वती पुत्र गणेश आहे आणि मोहनकड या नावाने तुमचा सर्वनाश करायला आलो आहे. आमचा सर्वनाश करायला आला आहे. तुला ठाऊक नाही का? आम्हाला अमरत्व प्राप्त आहे. साऱ्या देवानं आम्ही सोडती पळ करून. अरे दैत्यानं, तुम्हाला तुमच्या दैवी शक्तीचा गर्व झाला आहे. माझा जन्म दैवी शक्ती आणि मायेपासून झाला आहे आणि येथे मी तुमचा काळ बनून आलो आहे. आमचा या दैत्यांचा काय म्हणून आला आहे? अरे बायका, तुझे कोणतेही दैवी शक्ती आमच्यावर चालणार नाही. आम्ही अमर आहोत, अमर. तेव्हा हजार पावले गोलचा एक वेळ हा दैत्य माफ करतोय तुला. जा, निघून जाया. एक काल का हा देवांचा दैत्य तुला युद्धासाठी आव्हान करतो आहे. सावधान. ठीक आहे तर मग हा युद्ध असतं यार. सावधान. सावधान.